युवराज चालेल ना, सांगू ना? आणि तुम्ही तर खोटं बोलणार नाही याच्यावर खात्री आहे माझी, कारण तुम्ही MNNचे एक्स CEO आहात ना. काय हो, पण तरी सुद्धा घरात काय चाललंय तुम्हाला माहित नसतं? मी सांगते. रिसेंटली एका रेव पार्टीमध्ये ह्या माणसाला पकडलं. गुलाब नावे याचा मोठा गुन्हेगार आहे. आणि आम्हाला असा संशय आहे की युवराजचे ह्याच्याबरोबर संबंध होते. काय अगं काय चाललंय हे? आता तरी पद्मिनी त्याचं कौतुक करत होती ना. ऐका ना, मला वाटतं ना यांचा काहीतरी गैरसमज झाला. ते काय झालं ना, माझ्या युवराजला अडकवण्यासाठी काहीतरी करतायत हे. हा, पण तू आता पार्टी संपली, आपण निघा ना. पार्टी आपण नंतर करूया. हा, तुम्ही निघा ना. हा, भेटूया. हा, बाय. सॉरी, बाय. गेले. आता तर बाहेरचे सुद्धा गेले. आता काय घरातलेच आहेत ना. आता सांग, कुठे भेटला होतास याला? तुम्ही ना माझ्या मुलावर खोटे नाटे आरोप करताय. काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा सांगते ना तू. हे बघा, याला कुठे पाहिलं तुम्ही? नाही. बायको नाही. अगं बघ तर आधी. हो बायको आहे ना मी त्याची. मला माहिती आहे माझा नवरा कोणाला भेटतो, कोणाशी कॉन्टॅक्ट असतो. आणि युवी माझं काहीच लपवत नाही असं. नाही एवढंच म्हणायचं. तू ग नो. नाही कमाल आहे. तुम्ही पाहिलंय कधी या घरात किंवा युवराजच्या बरोबर कुठे? नाही नाही नाही, याला घरात सुद्धा पाहिलेलं नाही आणि युवराज सोबत सुद्धा नाही पाहिलेलं मी. तू रे मी नाही, हरकत नाही. तू सांग. मी युवराजचा मित्र. एका कामासाठी आलो होतो इकडे. कसलं काम? ॲक्च्युली हे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत. बोल ना. कारण एक बघ आणि सांग ना काय ते. पाहिलंयस का? आमच्यासाठी नात्यापेक्षा कर्तव्य कायमच महत्वाचं आहे. येस मॅम. हो.